महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। मुंबई येथे आज मंत्रालयात माननीय कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक विमा व नुकसानग्रस्त भरपाई देण्यासाठी तातडीची बैठक। मुंबई येथे आज दिनांक 10 मे 2026 रोजी बैठक राज्यात व जळगाव जिल्ह्यात मे आणि जून 2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळपिकांचे मोठे नुकसान झाले। मंत्रालयात कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। यावेळी पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील, व्हीसी द्वारे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, व्हीसी द्वारे कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विस्तार रफिक नाईकवाडी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, जिल्हाधिकारी जळगाव रोहन घुगे, भारतीय कृषी विमा कंपनीचे मुख्य प्रबंधक अजित कुमार आणि उपव्यवस्थापक अतुल झणकर यांच्या समवेत उपस्थित होते। राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये सुमारे 61,004 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यामध्ये 18,121 हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आले आहे। विशेषतः जळगाव, बुलढाणा, सोलापूर, पुणे, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। कृषी मंत्री महोदयांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की पंचनामे लवकरात लवकर आणि अचूकपणे पूर्ण करावेत व शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी। विमाधारक तसेच विमा विहित शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद काटेकोरपणे घ्यावी। आवश्यकतेनुसार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण पूर्ण करावे आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान करावी। शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना वेळेत मदत मिळावी आणि दिलासा देण्याची कार्यवाही तातडीने व्हावी, यासाठी कृषी महसूल आणि विमा यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्यात। केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबतही चर्चा झाली असून कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करून त्यावरील उपाययोजना निश्चित करण्यात याव्यात। तसेच केळी संशोधन केंद्र जळगाव येथे संशोधनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी व प्रशिक्षणार्थींना निवासाची व्यवस्था, वाहने उपलब्ध करणे याबाबत चर्चा केली। शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे आणि प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे माननीय नामदार दत्ता मामा भरणे साहेब यांनी म्हटले। या बैठकीला चोपडा येथील सुनील पाटील वाळकीकर हे देखील उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सचिन पाटील, चोपडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।